साहेब तुम्हाला मी काल घेऊन गेले होते पुणे जिल्ह्यातील भुलेश्वरला. कसा प्रवास वाटले साहेब तुम्हाला? खूप मजा आली, खूप मजा आली. कारण तुम्ही सुरुवातीपासून आमच्याशी मराठी बोलत होता. आम्हाला जाणवत होतं तुम्ही मराठी नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्ही एवढी चांगली मराठी बोलता. आणि तुमच्या जागी दुसरा कोण असता ते हिंदीत बोलला असता, पण आम्हाला आपुलकी वाटावी म्हणून तुम्ही मराठी बोललात. आम्हाला खूप अभिमान वाटला तुमचा. कारण इथे आलेल्या, इथे राहिलेल्या, महाराष्ट्रात राहिलेल्या लोकांनी मराठी बोलावं अशी आमची इच्छा असते. ते आमची तुम्ही इच्छा पूर्ण केली. पण तुमचा स्वभाव, हसमुख स्वभाव, तुमचा बोलण्याची म्हणजे पद्धत आणि चिडचिड न करणं, हसमुख राहणं, हसणं वगैरे हे आम्हाला खूप आवडलं. आणि असंच तुम्ही सर्व प्रवाशांबरोबर राहाल तर प्रवासी तुम्हालाच बोलवतील आवर्जून की बाबा हमको विनोद भाई चाहिए. बरोबर. हां, विनोद भाईच पाहिजे, थँक्यू. विनोद भाईच पाहिजे. हां, आत्ता सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा कधी जर आम्हाला कुठे जायचं असेल तर मी तुम्हाला कॉल करेन. आणि पिकनिक असेल तर तुम्हाला अवश्य घेऊन जाईन. तुम्हाला आमच्या मित्रमंडळीमध्ये सामील करून घेणार. थँक्यू. कारण तुम्ही कशाशी एकरूप होणारी व्यक्ती आहे. काही लोक रिझर्व राहतात, दुसऱ्यामध्ये मिक्स होत नाहीत, तसं तुमचं नाही. तुम्ही काय पाण्यासारखं, पाणी कसं जो रंग असेल ते त्या रंगाप्रमाणे पाण्याचा रंग बदलतो, त्याप्रमाणे तुम्ही आमच्या मराठीशी एकरूप झालात. तुम्ही पुरणपोळी आवडीने खाल्ली. तुम्ही नाश्ता काय करायचा बोललात तर तुम्ही मिसळच्या ठिकाणी थांबलात. मग आम्हाला मराठी संस्कृती आमची जाणवून दिली. आणि मराठी आम्ही मिसळ सुद्धा आपण आनंदाने खाल्ली. येताना रस्त्यामध्ये कुठे कुठे आपल्याला थांबावं लागलं किंवा कुठे गाडी थांबली तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला बोर होऊ दिलं नाही. हां, थँक्यू. एकंदरीत आम्हाला प्रवास तुमचा खूप आनंदमय झाला. आणि यापुढे तुम्हाला असंच आम्ही बोलू आणि तुम्ही यापुढे असंच लोकांशी सहकार्य करा. मला आयुष्यामध्ये पहिलीच वेळ एवढा आनंद कुठल्या गाडीवाल्याकडून मिळालेला आहे. थँक्यू साहेब. थँक्यू. असंच सहकार्य करा. धन्यवाद विनोदजी. थँक्यू साहेब. माझ्या पण चांगली वाटली आज तुमच्या बरोबर. साहेब थँक्यू साहेब. ठीक आहे. ओके, धन्यवाद.